नोबेल समितीकडून नामांकनाचा विचार एका बैठकीत केला जातो। पुढील पुनरावलोकनासाठी उमेदवारांची यादी तयार केली जाते। नोबेल संस्थेचं कायमस्वरूपी सल्लागार यादीबद्दल विचार करतात, ज्यात संचालक विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले नॉर्वेजियन शिक्षण तज्ज्ञ असतात। सल्लागारांना अहवाल पूर्ण करण्यासाठी काही महिन्यांचा अवधी असतो। यानंतर समितीकडून विजेत्याची निवड करण्याबाबत विचार होतो। नावाबाबत एकमताने निर्णय घेण्याचा समितीचा प्रयत्न असतो। दरवर्षी सप्टेंबरच्या मध्यात समिती निष्कर्षाप्रत पोहोचते। मतमतांतरामुळे कधीकधी ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत एकमत होत नाही। पुरस्कार जास्तीत जास्त 3 व्यक्तींमध्ये विभागता येतो आणि शांततेचं नोबेल हे व्यक्तीसोबतच काही संस्थांनाही दिलं जाऊ शकतं।